ऑक्टोबरमध्ये मुंबईतील हवा प्रदूषकाच्या पातळीमध्ये या वर्षातील सर्वाधिक वाढ। 18 ते 22 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वाधिक दूषित हवेची नोंद। CREA संस्थेचं विश्लेषण। दिवाळीमध्ये पुण्याच्या हवेचा दर्जा घसरला। असुरक्षित श्रेणीच्या फटाक्यांमुळे विषारी घटकांच्या प्रमाणामध्ये वाढ। फटाक्यांमुळे हवेतील विषारी घटकांचं प्रमाण 40 ते 400 पट वाढलं। शहरातील 13 मॉनिटरिंग केंद्रांपैकी केवळ 5च केंद्र सुरू। माटुंगा मुलुंडच्या दरम्यान अपडाऊन मार्गावर जलद मार्गावर उद्या सकाळी 1 ते दुपारी 4च्या दरम्यान ब्लॉक, तर ठाणे ते वाशी दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा 11 ते 4 या वेळेमध्ये पूर्णपणे बंद असेल। पुण्यामध्ये दिवाळीसाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये खुला करण्यात आलेला बाबाराव भिडे पूल हा दिवाळी संपताच पुन्हा एकदा बंद करण्यात आला। डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण केलं जाणार असल्यामुळे भिडे पूल आता नव्या वर्षातच खुला होण्याची शक्यता आहे। दौंड नगरपालिकेमध्ये मतदार यादीवरून राणा। अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या, जोरदार घोषणाबाजी। जालन्यामधील बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाणांनी उपोषण सोडलं। संजय राठोड, पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर यांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेला यश। मुख्यमंत्र्यांसोबत भेटीचं पंकजा मुंडेंकडून उपोषणकर्त्यांना आश्वासन। सपकाळाने चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं। आमदार संजय गायकवाडांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर खळबळजनक आरोप। मंगळवेढ्यामध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण ठरल्याप्रमाणे व्हावं, शिवभक्तांची मागणी। अमित शहांच्या दौऱ्यामुळे फडणवीसांचा दौरा रद्द, जरांगे यांच्या हस्ते अनावरण करावं, शिवभक्तांची मागणी। यवतमाळमध्ये 52,000 लाडक्या बहिणी लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण। जिल्ह्यामध्ये 3,700 लाडक्या बहिणी लाभार्थी महिला अपात्र, 48,000 लाभार्थी महिलांना दिलासा। सर्वसामान्यांकडून घरांची मागणी वाढली। 6 महिन्यामध्ये महारेरा प्राधिकरणाकडे 5,000 गृहप्रकल्पांची नोंदणी। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर यासारख्या शहरांमधील प्रकल्पांचा समावेश। CBSE कडून 8 फेब्रुवारीला CTET परीक्षेचं आयोजन। देशभरामधील 132 शहरांमध्ये परीक्षेचं आयोजन। शिक्षक होण्याची पात्रता प्राप्त करण्यासाठी TET किंवा CTET यातील कोणतीही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते। तुळजाभवानी मंदिरातील महाद्वार शनिवार रविवार भाविकांसाठी बंद असेल। शनिवार आणि रविवार घाटशीळ मार्गे दर्शन व्यवस्था असेल। गर्दीमुळे मंदिर प्रशासनाकडून रेफरल पासही बंद। दिवाळीच्या 4 दिवसात 8 लाख भाविकांनी घेतलंय दर्शन। बापानेच आपल्या 2 चिमुकल्या जुळ्या मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना। बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली घटना। पत्नीशी झालेल्या वादातून 2 मुलींची हत्या। आरोपी बाप राहुल चव्हाणला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन। 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। सतीश शहा यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा।